अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या स्वर्गीय भावे सभागृहात आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांच्या पदग्रहणाचा भव्य व औपचारिक सोहळा उत्साहात पार पडलाय। नगरपालिकेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व संस्कृत मंत्रोच्चाराने करण्यात आली आहे। पदग्रहणावेळी कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारासमोर अविनाश गायगोले नतमस्तक झालेलं दृश्य उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरलं। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटचे प्रतिनिधी, अपक्ष नगरसेविका आयशा बानो यांचे पती अकबर शाह, काँग्रेसचे आशिक अन्सारी, प्रियंका मालठाणे, योगिता प्रदीप देशमुख, मनीष मेन, उज्ज्वला विलास कविटकर, मोहम्मद रेहान, अब्दुल मुनाफ, मोहम्मद आशिक अन्सारी, प्रियंका निलेश आवणकर, रामण्य रवींद्र आवणकर, प्रवीण नेमाडे, उमा ओळंबे, उमेश भोंडे, शाहीन परवीन यांचे पती मुजम्मिल अली, नसीमा बी, आफरीन कौसर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते। मात्र काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच समाजवादी पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे सर्व नगरसेवक हे अनुपस्थित राहिल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले। विकास हाच अजेंडा, नगराध्यक्षांचा ठाम निर्धार मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पक्षभेद बाजूला ठेवून अंजनगाव सुर्जीचा सर्वांगीण विकास हेच माझं ब्रीदवाक्य आहे। आगामी 5 वर्षांचा सुस्पष्ट विकास आराखडा ब्ल्यूप्रिंट तयार असून शहराला नंदनवन करण्याचा माझा संकल्प आहे। जनतेने दिलेल्या आशीर्वादाची परतफेड विकासाच्या माध्यमातून करणार आहे। शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी समस्या सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद संगई उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोडे यांनी केले। सूत्रसंचालन उत्तमराव मुरकुटे यांनी केलं असून आभार प्रदर्शन नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका मालठाणे यांनी केलं। यावेळी मुख्याधिकारी विजय लोहकरे, भाजपाचे पदाधिकारी सुधीर रसे, गजानन कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। ह्या सुद्धा धडाळेच्या कार्यकर्ता आहेत आणि त्यांच्या पाठीशी शंकरदादाचा हात आहे। त्याच्यामुळे नगराचा नक्कीच पाहिजे तसा विकास होईल अशी अपेक्षा आपण करूया। या शंकरदादा सोबत या, सोबत तुम्हालाही ताईसोबत काम करायचं आहे। या शहराला तुमचीही मदत आवश्यक आहे। ताईसोबत तुम्ही नक्की मदत कराल। बोले तो पूरी की पूरी तरह से मदद करेंगे, बराबर है? करेंगे कि नहीं करेंगे? पक्का वादा। ऊपर के कोई भी लोग आएंगे, कोई भी राजकारण बताएंगे, लेकिन उनको बता देना ये गांव मेरा है, ये गांव का नागरिक मैं हूँ। ये गांव के नागरिकों ने मेरे को लोक प्रतिनिधि बनाया। नो कांग्रेस, नो भाजपा, नो शिंदे सेना, नो शिवसेना। यहाँ पे सिर्फ अंजनगांव का विकास होगा, अंजनगांव का विकास होगा। राजकारण 21 तारीख को खत्म होगा। राजकारण 21 तारीख को खत्म होगा। आसिफ भाई, जिस दिन अपन चुन के आए उस दिन अपना राजकारण खत्म होगा। अपन एक गांव के नागरिक बन गए। तो अपन ने सबने एक विश्वास के साथ में बैठे हुए लोगों को एक वादा करने का है कि आने वाले दिनों में भारतीय जनता पार्टी की सरकार, सत्ता केंद्र में भी है और राज्य में भी है। केंद्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा सरकार आहे। येणाऱ्या काळात या सर्व नगरसेवकांसाठी, इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नगरसेवकांसाठी, प्रत्येक प्रभागासाठी सन्माननीय मोदीजी आणि देवाभाऊ कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देतील नाही याची ग्वाही दिलेली आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की इथे निधीचा कोणताही भेदभाव होणार नाही आणि तो हिंदू, तो मुस्लिम, तो अमका, तो टमका हा विषय मी सुद्धा केला नाही। तुम्हाला माहित असाल की अविनाश गायगोलेंनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर मत मागितलेले आहे। विकास के मुद्दे के अलावा अविनाश गायगोले ने कौन सी दूसरी बात नहीं की जो राजकारण की गंदी बात रखी है। आसिफ भाई बराबर है, मेरा बराबर है कि नहीं है? एकदम बरोबर आहे। थँक्यू। भाऊ जर कधी मी राजकारण केलं नसल, मी जर कधी विकासाचं राजकारण केलं असाल तर या गावचा प्रत्येक नागरिक, तो कोणत्याही जातीपातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो कोणत्याही पक्षाचा असो, तो 28 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष याच्या सोबत राहिल्याशिवाय मी तुम्हाला सांगतो की तो आम्हाला सोडणार नाही। तुमच्या सर्वांचं प्रेम होतं। येणाऱ्या काळात मी फार बोलणार नाही, कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे। माझ्या डोक्यात या गावची ब्ल्यूप्रिंट पूर्ण तयार आहे। 5 वर्षाचा प्लॅन
रोल मॉडेल अंजनगाव कसं बनवाल हे सर्व तुमच्या सोबतीने मी करणार. तुमची सर्वांची जर कधी सोबत नाही राहिली तर अध्यक्षही कामाचा नसतो आणि नगरसेवक सुद्धा कामाचा नसतो. जोपर्यंत या गावची जनता नगर परिषदेच्या पाठीशी जसं बहुमतानं निवडून दिलं तर एकच दिवसासाठी तुम्ही असं समजू नका की आम्ही मत दिलं आम्ही मोकळे झालो. तुम्ही सुद्धा मोकळे झाले नाही. आम्ही तुम्हाला सुद्धा सोबत घेऊन काम करणार आहे. आज सकाळची गोष्ट सांगतो की आम्ही लोक जागरच्या संघटनेमार्फत आणि नगर परिषद सीओ साहेबांच्या मार्फत आमचं जे आजचं पदग्रहण सोहळ्याचं एक छोटासा कार्यक्रम म्हटला जाईल, एक इव्हेंट म्हटला जाईल, एक गावासाठी एक प्रोग्राम घेतला. तो प्रोग्राम आमच्या अंजनगाव सुरजीच्या मधात असलेली आमची शहानूर नदी अतिशय जी घाणेरडी झाली होती ती घाण साफ करण्याचं काम आम्ही पहिल्या दिवशी केलं. सुरुवात तिथून केली काम करण्याची आणि नंतर आम्ही इथं पोहोचलो. हा विश्वास येणाऱ्या काळात आम्ही काम बोलणे कमी आणि काम जास्त कसं होईल हाच प्रयत्न करू. आपण सर्व मायबाप जनतेने मला भरभरून मतं दिले. आमच्या 28 नगरसेवकांना भरघोस मताने ते निवडून पाठवलं आणि